नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BHMS चा जो कट ऑफ आहे या वर्षी किती जाऊ शकतो नीट 2025 मध्ये याच्याबद्दल विचार करू। सोबतच आता जो आपला नीटचा रिझल्ट पब्लिश झालेला आहे याच्यानंतर आपले राऊंड सुरू होतील। आपल्याला स्टेट कोटामधून अप्लाय करण्याची आवश्यकता आहे की ऑल इंडिया कोटामधून अप्लाय करायची आहे किंवा IQ चा विचार करावा लागेल, या सर्व गोष्टींबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर साधारण महाराष्ट्र स्टेटचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गव्हर्नमेंट BHMS कॉलेज आहे जे की जळगाव मध्ये स्थित आहे व या कॉलेजमध्ये कशा प्रकारे आपल्याला ऍडमिशन मिळेल याचाही आपण या व्हिडिओमध्ये विचार करू। प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर साधारण 55 कॉलेजेस आहे। टोटल महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार 56 ही BHMS चे कॉलेजेस अवेलेबल आहे। आता जी 3 नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये या वर्षी येण्याची शक्यता आहे, परमिशनचं त्यांचं चालू आहे। जर त्यांना NCISM व MUHS कडून परमिशन मिळते तर ते कॉलेजेस या वर्षीच्या काउन्सिलिंग मध्ये येऊ शकतात। याचा असा फायदा होईल, आपल्याला कमी मार्क्स जरी असतील तर कमी मार्क्सवर ऍडमिशन होऊ शकते। तर ह्या कोणते नवीन 3 कॉलेजेस आहे त्याच्याबद्दलही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच विचार करू। जर तुम्ही आतापर्यंत आपला पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर नक्कीच तो ग्रुप जॉईन करा व पेड काउन्सिलिंग पाहिजे नसेल तर आम्हाला मेसेज करा। तर राऊंड वाईज कट ऑफ ही व्हॅरीज करतात। सुरुवातीच्या राऊंडचे कट ऑफ ही जास्त असतात स्टेट कोटासाठी, तर ऑल इंडिया कोटाच्या कट ऑफचे ही कमी असतात। कट ऑफ ही नंतर कमी होत जातो स्टेट कोटासाठी। साधारण स्टेट कोटासाठी 8 ते 9 राऊंड्स होतात। फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड असे 3 कॅप राऊंड क्रिएट केले जातात। त्याच्यानंतर स्ट्रे राऊंड सुरू होतात। कॅटेगरीची फीज, फ्री एज्युकेशन ही कोणासाठी अवेलेबल आहे याच्याबद्दलही आपण विचार करू। आता आपण BHMS च्या काउन्सिलिंग बद्दल विचार केला तर जो स्टेट कोटा व ऑल इंडिया कोटा अशा 2 प्रकारचे कोटा आहेत। स्टेट कोटामध्ये सुरुवातीला तर मेरिटच्या सीट्स असणार व IQ च्या सीट्स असणार। मेरिटमध्ये लास्ट राऊंडला कट ऑफ हा कमी जातो, तर IQ मध्ये तर सुरुवातीपासूनच कमी जातो, परंतु याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही व फीजही जास्त असते। ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा जास्त जातो। महाराष्ट्रामध्ये एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे। प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ हा कमी जातो। याच्यामध्ये 2 राऊंड्स होतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड। याच्यामध्ये 52,000 रुपये ही सिक्युरिटी डिपॉझिट प्लस रजिस्ट्रेशन फीज आपल्याला पाहण्यास मिळते। आता मुख्यतः आपण BHMS चा कट ऑफचा विचार केला। आता BHMS चा कट ऑफ हा 2025 साठी किती जाऊ शकतो याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। तर ओपन कॅटेगरी असेल तुमची व तुम्ही सर्व शेवटच्या राऊंडचा विचार केला, साधारण 170 प्लस मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून सीट मिळू शकते। प्लस मायनस 5 मार्क्स पर्यंतही जाऊ शकतो। OBC कॅटेगरीचा विचार केला, साधारण 165 ते 167 मार्क्स पर्यंत तुम्हाला सीट मिळण्याची चान्सेस आहेत। SCBC कॅटेगरीसाठी 160 पर्यंत लास्टला ऍडमिशन होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। याच्यामध्ये थोडेफार चेंजेस ही होऊ शकतात। आता NT1 कॅटेगरीसाठी विचार केला आपण तर NT1 कॅटेगरीमध्ये 160 प्लस, NT2 कॅटेगरीसाठी 170 प्लस जाऊ शकतो। याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होण्याची शक्यता आहे। SC कॅटेगरीचा NT3 कॅटेगरीचा आधी बघू। NT3 कॅटेगरीमध्ये 165 प्लस सीट मिळू शकते। VJ कॅटेगरीसाठी 160 प्लस, ST कॅटेगरीला 130 प्लस व SC कॅटेगरीसाठी विचार केला तर 150 प्लस सीट मार्क्सवर ह्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे। आता मुख्यतः काउन्सिलिंग मध्ये स्टुडंट्स काय करतात, स्टेट काउन्सिलिंग असते, ऑल इंडिया कोटाची आपली प्रायव्हेट कॉलेजेस साठी काउन्सिलिंग असते। आता ह्या काउन्सिलिंगचा जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ असतो तो खूप कमी जातो, म्हणजे तुम्हाला कमीत कमी मार्क्सवर ही ऍडमिशन ह्या कॉलेजमध्ये मिळू शकते। परंतु स्टेट कोटामध्ये सुरुवातीच्या राऊंड्सचा जो कट ऑफ असतो तो हाय जातो। त्याच्यामुळे जास्त कट ऑफ गेल्या कारणाने शेवटचे जे राऊंड्स असतात तोपर्यंत विद्यार्थी फिजिओथेरपी असेल, अदर स्टेट असेल इथे ऍडमिशन घेऊन टाकतात। त्यामुळे लास्टला ह्या कॉलेजेसचे कट ऑफ ही कमी जातात किंवा शेवटी ज्या विद्यार्थ्यांना BMS च्या सीट्स अलॉट होतात ते विद्यार्थी BHMS च्या सीट्स ही सोडून देतात व या सीट्स सोडून दिल्यामुळे ज्या वॅकंट सीट्स आहेत त्या कमी मार्क्स वाल्या स्टुडंट्सला मिळून जातात। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पूर्ण BHMS ची काउन्सिलिंग चालते। जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आम्हाला 97 30 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा। आपली स्टेट काउन्सिलिंगची फी 4,000 रुपये आहे। प्लस स्टेट प्लस ऑल इंडिया कोटाचा विचार केला
तर 6,000 रुपये आपली फीस तुम्हाला पाहण्यास मिळेल. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तुमच्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. काउन्सिलिंग ग्रुप जॉईन नसेल केला तो ग्रुपही जॉईन करा व तुमच्या कमेंट बॉक्सवर डाऊट विचारू शकता किंवा पर्सनली व्हॉट्सअपवर कॉल करूनही तुम्ही डाऊट्स विचारू शकता. आपलं ऑफिस पुणे व संगमनेरमध्ये आहे. ऑफिसमध्येही व्हिजिट करू शकता. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.